हम गर्व के साथ कहते हैं हम हिंदू हैं, हमारी सनातन संस्कृति है। हिंदू होना इसलिए भी गर्व की बात है क्योंकि हिंदुओं ने किसी पर आक्रमण नहीं किया, हिंदुओं ने किसी के मंदिरों को या मानकों को नहीं तोड़ा, हिंदुओं ने किसी दूसरे धर्म की निंदा नहीं की। जो दुनिया से बहिष्कृत हुए, परिष्कृत हुए, स्वामी विवेकानंद जी ने जिस प्रकार से कहा दुनिया के ठुकराए लोगों को हमने अपने घर में स्थान दिया, ये हमारी सनातन संस्कृती है। गद्दार टाओ फोडण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा। जास्त तुम्हाला वाटायला पाहिजे होती। सत्तेसाठी तुम्ही हिंदुत्वाला तिलांजली दिली। आम्ही गद्दार नाही, तुम्ही गद्दार आहात। वेडे लोकच इतिहास घडवत असतात। महाविकास आघाडीचं सरकार ते शिंदे सरकार गेल्या 4 वर्षांमध्ये अनेक सभांमधून, अनेक मंचावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असोत की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही नेत्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांमध्ये हिंदुत्वाचा पुरस्कार केला। मात्र आज त्यांच्या याच भूमिकेवर थेट विश्व हिंदू परिषदेनंच प्रश्न चिन्ह उपस्थित केले। नमस्कार, मी सरिता कौशिक। 0 आवर मध्ये आपलं स्वागत। आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत महायुती समोरच्या आव्हानांची आणि महाविकास आघाडी समोरच्या नव्या आव्हानांची। सुरुवातीला महायुती समोरची आव्हानं। लोकसभेच्या निकालानंतर पुन्हा एकदा जनतेसमोर जात असताना एनडीएला आधी सरसंघचालक मोहन भागवतांनी खडे बोल सुनावले। त्यानंतर संघाच्या विचाराच्या ऑर्गनायझर साप्ताहिकातून भाजपच्या चुकांचा पाढा वाचला गेला आणि आता थेट विश्व हिंदू परिषदेनंच भाष्य केलंय। त्याला कारण ठरलंय राज्यातील महायुती सरकारचा एक निर्णय। त्याचं झालं असं की राज्याच्या अल्पसंख्याक विभागानं वक्फ बोर्डासाठी कोटीचा निधी दिला आणि त्यावर विश्व हिंदू परिषदेनं तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ती पाहूयात। हिंदुत्वाचा वारसा घेऊन चालणारे जर ह्या प्रकारचे कार्यवाही करणार असतील, मग त्यांना हिंदुत्वाचे वारसे म्हणावे की नाही म्हणावे हा प्रश्न निर्माण होतो जनतेसमोर। त्यांना इतका पैसा देण्याची गरज काय? कशा करता इतके लाजलुचपत करायची? त्यांची तुष्टीकरणाची नीती आहे। मुसलमानांना कसं खुश करायचं हा त्याच्या मागचा भाग आहे। आणि जे 10 कोटी रुपये आता जे दिले आहे ते पण मुसलमानांना खुश करण्याकरता दिलेले आहेत। आम्ही योजना करतोय राज्यपालांना भेटण्याची, जमल्यास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पण भेट घेऊ। सरकारने याच्यावरती गंभीरपणे पुनर्विचार करावा आणि हे जे 10 कोटी रुपये दिले हा आदेश रद्द करावा। वक्फ बोर्ड जो आहे हाच बरखास्त केला पाहिजे। आधी संघ आणि आता विश्व हिंदू परिषदेची नाराजी। विश्व हिंदू परिषदेचे महाराष्ट्र गोवा प्रांत महामंत्री गोविंद शेंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केली आणि त्यावरच होता आपला आजचा पहिला प्रश्न। तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा आपला पहिला प्रश्न, भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही? वक्फ बोर्ड निधीवरून विश्व हिंदू परिषदेनं उपस्थित केलेला प्रश्न पटतो का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही? जिथं घरातूनच भाजपला चांगलं सुनावलं जातंय तिथं विरोधक तरी कसे मागे राहतील? काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी तुष्टीकरणाची भाषा नेहमीच भाजपचा अजेंडा असल्याचा आरोप केलाय। पाहूयात। तुष्टीकरणाची भाषा नेहमीच विश्व हिंदू परिषद म्हणणार नाही मी, पण भारतीय जनता पक्षाचा एजेंडाच आहे तो। सरकारने दिले असेल, 3 लोकांचं सरकार आहे, पण वक्फ बोर्डाला जागा दिली असेल, मुस्लिम समाजाच्या काही निर्णयासाठी जागा दिली असेल तर त्यामध्ये एवढा आकारतांडव करायची काही गरज नाही। आपण रामदेव बाबांच्या त्या कंपनीला 1 रुपये दराने जर हजारो कोटीची जागा देऊ शकतो, तिथे कोणी बोलायला तयार नाही। हे सगळे जे गोष्टी आहेत हे पुन्हा जातीय जे आग आहे तो ती भडकवण्याचा त्यांचा प्रयत्न असं मला वाटतं।
आणि सरकारने दिलेला निर्णय आहे तो विश्व हिंदू परिषद म्हणावं किंवा RSS म्हणावं त्याला विरोध करावं, ही नैतिकतेला धरून नाही तर ही अनैतिकता आहे. विश्व हिंदू परिषदेच्या आक्रमक मागणीनंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी वक्फ बोर्डाला दिलेल्या निधीबाबत काय स्पष्टीकरण दिलं आहे ते पाहूया. वक्फ बोर्डामध्ये मोठ्या प्रमाणावर रेकॉर्डमध्ये चुका आहेत. या महाराष्ट्रामध्ये अनेक समाज असे आहेत ज्यांच्या जमिनीवर वक्फ बोर्डाचे नाव टाकण्यात आलेले आहेत. मग हा रेकॉर्ड दुरुस्त नाही करायचा का? अशा अनेक नोंदी सापडतात ज्या नोंदी हिंदू धर्मीयाच्या आहेत, ज्या जमिनीवर अजून इतर समाजाचे, मागासवर्गीय समाज, आदिवासी समाजाच्या जमिनी आहेत. पण अनेक वर्षापासून वक्फ बोर्डाने कागदोपत्रांमध्ये मोठ्या प्रमाणात चुका झाल्यामुळं खरं तर त्याचं डिजिटलायझेशन करणे, त्यांचं सुधारणा करणे याकरता तो निधी आहे. संघर्ष आला की चहू बाजूनी येतो असं म्हणतात ना, तसंच काहीचं महायुतीचं झालंय की काय असं वाटायला लागलंय. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवतांनी 10 जूनच्या एका कार्यक्रमात बोलताना लोकसभा निकालाची कारणमीमांसा करताना एक वक्तव्य केलं होतं. देशाच्या प्रगतीसाठी सर्वांनीच काम केले पाहिजे, पण मी काम केलं असा अहंकार बाळगू नका अशा कानपिचक्या भागवतांनी दिल्या होत्या. दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 जून रोजी संघाचं मुखपत्र असलेल्या ऑर्गनायझरमधील एका लेखातून भाजपच्या ह्याच अहंकारावर वेगळ्या शब्दात बोट ठेवण्यात आले, ताशेरे ओढण्यात आले, आरसा दाखवण्यात आला. आता त्या पाठोपाठ आज चर्चेत राहिली ती म्हणजे इंद्रेश कुमारांच्या भाषणाची एक क्लिप. इंद्रेश कुमार हे संघ परिवाराच्या मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे मार्गदर्शक तर आहेतच, पण संघाच्या कार्यकारिणीचे सुद्धा सदस्य ते आहेत. अशा इंद्रेश कुमारांनी संघ परिवारातीलच आपला भाऊ भाजपला अहंकारी म्हटलंय. त्यांनी विरोधी इंडिया आघाडीला सुद्धा राम विरोधी म्हणत टीका केली. पाहूयात. जिन्होंने राम की भक्ति की पर धीरे धीरे अहंकार आ गया, उस पार्टी को सबसे बड़ी पार्टी घोषित कर दिया. अब उसका और जो पूरा उसको मत मिलना चाहिए, जो शक्ति मिलनी चाहिए, वो भगवान ने अहंकार के कारण दिया. जिस पार्टी ने भक्ति की, अहंकार आया, उसको 241 पर रोक दिया, पर सबसे बड़ी बना दिया. लोकसभेच्या प्रचारादरम्यान भाजप अध्यक्ष JP नड्डा यांनी भाजपला आता संघाची गरज नाही असं वक्तव्य केलं. एकीकडे त्यांना मिसकोट केलं हे सांगितलं गेलं, पण त्यानंतर भाजप संघाच्या संबंधांविषयी सर्वांच्याच भुवया उंचावल्या. खरं तर मोहन भागवत यांनी गेली 10 वर्ष आपल्या प्रत्येक भाषणात केंद्रातील सरकारच्या कामाचे कौतुक केले. काही निरीक्षणेही नोंदवली असतील, काही सूचना केल्या असतील, पण सार्वजनिकरित्या टीका नव्हती. पण निवडणुकीच्या निकालानंतर संघाकडून वारंवार होणाऱ्या टीका आणि नाराजीमुळे संघ आणि भाजपामध्ये ऑल वेल आहे का हा प्रश्न साहजिकरित्या उपस्थित होतोय. मात्र संघाच्या या भूमिकेला छेद देणारं वक्तव्य थेट अयोध्येतून आलं आहे. राम जन्मभूमी मंदिराचे मुख्य पुजारी आचार्य सत्येंद्र दास महाराजांनी इंद्रेश कुमार आपल्या अपयशाचं खापर भाजपवर फोडत असल्याचा पलटवार केलाय. पाहूया. प्रयास बहुत दिनों से करते रहे कि हिंदू मुसलमान की एकता हो जाए और मुसलमान यह जो भाजपा है, भाजपा को वोट दें, लेकिन इसमें स्वयं इंद्रेश जी असफल हो गए. इसलिए वो आरोप, अपने असफल होने का आरोप भाजपा पर लगाते हैं. उसको यह कह रहे हैं कि अभिमान हो गया है, और अभिमान नहीं हो गया है. वो अपने ढंग से जो भी करते रहे वही ठीक करते रहे. और 241 यदि सांसद उनके हो गए हैं तो ये कम नहीं है. प्रयास में विफल रहे, भाजपा विफल रही, और इसीलिए कि इंद्रेश जैसे विचारक के जो RSS में हैं उन लोगों ने सहयोग नहीं दिया. एकीकडे साधू महंत भाजपची बाजू उचलून धरत असताना लोकसभेतील भाजपाच्या कामगिरीवर
देवाचा न्याय असाच असतो अशी भूमिका घेणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊतांनी कौतुक केले. संघानं ठरवलं तर ते नरेंद्र मोदींचं अहंकारी सरकार हटवू शकतात असंही वक्तव्य म्हणा किंवा चॅलेंजच राऊतांनी केलंय. पाहूयात. नरेंद्र मोदींनी अयोध्येत जाऊन रामाची पूजा अजिबात केली नाही, तर स्वतःचीच पूजा करून घेतली. त्याच्यामुळे प्रभू श्रीरामानं अहंकाराचा पराभव केला. लोकशाहीमध्ये मतपेटीतून हा पराभव घडवून आणला. तरी हा पराभव अर्धवट आहे. पूर्ण पराभवासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला हा अहंकार खतम करण्यासाठी त्याने पुढे यावं लागेल. RSSने ठरवलं तर मोदींचं अहंकारी सरकार सत्तेत 15 मिनिटे राहू शकणार नाही. भारतीय जनता पक्षाचं सध्याचं सरकार जे आहे, मोदीचं अहंकारी सरकार, त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतायत असं मी मानतो. भाजपने हिंदुत्व सोडलं असा आरोप होत असताना भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंनी हिंदू मुस्लिम वाद उकरून काढलाय. माझा कट्ट्यावर बोलताना दानवेंनी सत्तारांविरोधातील खतखत बोलून दाखवली. अब्दुल सत्तारांचा सिल्लोड हा पाकिस्तान होत चाललाय अशी टीका दानवेंनी केली. त्याला प्रत्युत्तर देताना शिवसेना नेते आणि अल्पसंख्याक मंत्री अब्दुल सत्तारांनी मला बदनाम करा पण माझ्या तालुक्याला बदनाम करू नका असा इशारा दिलाय. पाहूयात. मी तुम्हाला एक सांगतो की अब्दुल सत्तार यांचा इतिहास पहा. हे कधी कोणासोबत राहिले माझ्या संग्रहातील? अहो, शिल्लोड एक दिवस पाकिस्तान होणार आहे. या शिल्लोडच्या आजूबाजूच्या ज्या जमिनी आहेत ना, त्या सारा हडपण्याचा धंदा सुरू आहे. MIDC नावाखाली काय, सरकारी कार्यालय गावाच्या बाहेर नेणं काय, सरकारची जागा नगरपालिकेच्या ताब्यात घेणं काय, आणि नगरपालिकेच्या ताब्यात घेऊन शॉपिंग सेंटर काढणं काय, शॉपिंग सेंटर काढून ते विकणं काय. त्या गावामध्ये कोणी एखादं दुकान टाकायचं असलं तर नगरपालिकेची परवानगी मिळत नाही. कोणाचा प्लॉट असला तर बांधकामाची परवानगी मिळत नाही. या अन्यायाच्या विरुद्ध आम्ही आवाज उठवणार नाही. आम्ही जे करेल ते करू द्या. मी पण तिथला लोकप्रतिनिधी आहे. भाजपला ही अशा पद्धतीची संस्कृती आवडत असेल तर त्याचे परिणाम हे सर्वसामान्य निवडणुकीमध्ये मतदारामधली जी चर्चा मी जे बघतोय हे चांगली नाही आहे. 3 लाख काही लोक हिंदू बांधवांचे आहेत, 60,000 मुस्लिम समाज आहे. अशा वेळेस असे शब्द वापरून त्या हिंदू बांधवाच्या भावनेला काय वाटत असेल? हे पाकिस्तान असतं तर सकाळी 7 वाजता माझ्या घरी कशाला यायचे? म्हणजे त्यांना ज्यावेळेस लीड मिळते त्यावेळेस हा भारत देशाचा हिंदुस्थानाचा पार्ट असतो आणि त्यांना लीड नाही मिळाली की लगेच पाकिस्तान होतो. चोहोबाजूंनी ठिकाणचा भडीमार होत असताना मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात आज भाजपचा विजय संकल्प मेळावा पार पडला. विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील निवडणूक तसंच आगामी विधानसभा निवडणुकीत विजय सुनिश्चित करण्यासाठी या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मार्गदर्शन केलं, काही सूचना देखील केल्या. तसंच राज्यात केवळ 2 लाख मतं कमी पडली असून मुंबईत 2 लाख मतं अधिक आहेत. आताची मतं कायम ठेवून 1% मतं जरी वाढवली तरी विधानसभेला क्लीन स्वीप करू असाही विश्वास त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. या बैठकीला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश, मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, नारायण राणे, अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार यांच्यासह भाजपचे सर्व महत्त्वाचे पदाधिकारी, नवनियुक्त खासदार उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी महाविकास आघाडीनं केलेलं ध्रुवीकरण आणि खोट्या प्रचारामुळे जागांची संख्या कमी झाल्याचा आरोप केला. महाविकास आघाडीच्या मायावी ताकदीने, मायावी शक्ती त्यांनी वापरून शकुनीसारखं षडयंत्र करून खोटं नरेटिव्ह, खोटा विमर्श, मागासवर्गीयाला सांगितलं की संविधान बदलणार आहेत, मोदीजी संविधान बदलणार आहेत. आज मागासवर्गीय जनतेमधली जे भय होतं ते कमी झालं. जे काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांनी भय निर्माण केलं
की मोदीजी संविधान बदलणार आहे, ते भय दूर करण्याचं त्या ठिकाणी आम्ही योजना तयार केली. येणाऱ्या निवडणुकामध्ये मोठ्या प्रमाणावर महायुती त्या ठिकाणी निवडून याकरता काम करू. आता वळूया आजच्या विश्व हिंदू परिषदेच्या प्रश्नाकडे. तो प्रश्न आणि त्या प्रश्नावरील तुमच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा आपला पहिला प्रश्न परत एकदा बघूया. भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही? वक्फ बोर्ड निधीवरून विश्व हिंदू परिषदनं उपस्थित केलेला प्रश्न पटतो का? सोशल मीडियावर काय आल्या आहेत प्रतिक्रिया बघूया. एक्सवरून मिलिंद पाटेकर, देशात फक्त एकाच जातीचे लोक नाही राहत. सरकार काय फक्त वक्फ बोर्डाच्या विकासावर निधी खर्च करत नाही? युट्यूबवरून निखिल देशमुख, हिंदू लोक जातीवरून मतदान करतात आणि मुसलमान धर्मावरून. युट्यूबवरून यश मोहिते, मुस्लिम मतदान मिळेल या आशेनं राजकारण सुरू आहे. इंस्टाग्रामवरून राजेश माथुर, वक्फ बोर्डाला जाणाऱ्या निधीसाठी मंदिरातून टॅक्स घेतला जातो का? इंस्टाग्रामवरून प्रतीक धावरे, राजकारणात मला हिंदू मतदान मुस्लिम मतदान कसं होईल याचंच राजकारण चालतं. आम्ही विचारलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो कौल पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला प्रश्न परत एकदा बघूया. भाजप शिवसेना सरकारला हिंदुत्वाचं वारसदार म्हणावं की नाही? वक्फ बोर्ड निधीवरून विश्व हिंदू परिषदनं उपस्थित केलेला प्रश्न पटतो का? एकूण 16,000 मतं यूट्यूबवर. 46% होय म्हटलंय, 54% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 3,000 मतं. एकूण 70% लोकांनी होय म्हटलं, 31% नाही. फेसबुकवर एकूण 1,500 मतं. %45 होय म्हटले, 55% नाही. एक्सवर 48% होय म्हटलंय, 52% नाही. तिसऱ्यांदा मोदींनी शपथ घेतली, एनडीए सरकार अस्तित्वात आलं. पण भाजप 272च्या जादुई आकड्यापासून दूर राहिला. मुस्लिम समाजानं मोदी विरोधात एकगठ्ठा मतदान केल्यामुळेच हे घडलं असं या लोकसभा निकालाचं अनेकांनी विश्लेषण केलं. त्यासाठी धुळे, दक्षिण मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबईतील मतदानाची आकडेवारीही दिली गेली. उद्धव ठाकरेंना मराठी आणि उत्तर भारतीय मतं मिळाली नाहीत असं देवेंद्र फडणवीसांपासून राज ठाकरेंपर्यंत अनेकांनी सांगितलं. सलमान खुर्शीद यांच्या पुतणीनं भाषणात केलेलं व्होट जिहादचं आवाहन, पुण्यात मुस्लिम समाजाच्या बैठकीत भाजप विरोधात मतदान देण्याचं आवाहन, ते देशाच्या इतर भागातील असेच काही व्हिडिओ निकालानंतर जास्त फिरत आहेत. त्यामुळे तयार झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर वक्फ बोर्डाला मिळणाऱ्या निधीची बातमी आली आणि हिंदू संघटनांकडून याचा विरोध सुरू झाला. खरं तर भारतासारख्या देशात 20-25 कोटी मुस्लिम समाजाला, जे या देशाचे नागरिक आहेत, त्यांना डावलून कोणतीही गोष्ट करणं भारतीय राज्यघटनेनुसार शक्य नाही आणि ते कोणत्याच पातळीवर योग्यही नाही. हे सरकारमध्ये काम करणाऱ्यांना आणि राजकारण करणाऱ्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळेच मोदींनी सबका साथ सबका विकास अशीच भाषा सुरुवातीला केली होती. सर्वच पक्षांनी ही वस्तुस्थिती आपल्या समर्थकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवली तरच आता सुरू असलेला रोष काहीसा कमी होईल, समाजातील कटुता, धार्मिक द्वेष कमी होण्यास मदत होईल. सगळ्या लांगुल चालनाचा विरोध जरूर करूयात, पण देशातील, समाजातील धार्मिक एकोपा, जातीय सलोखा बिघडणार नाही
याची काळजीही घेऊयात. आता बातमी अजित पवारांच्या राष्ट्रवादीची. लोकसभेच्या निकालानंतर सर्वात जास्त खतखत कुठल्या पक्षात असं विचारलं तर उत्तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस असं येईल. आणि त्यातही एकच नाव वारंवार केंद्रस्थानी येत आहे, ते आहे छगन भुजबळ. नाशिक लोकसभेची लढत आठवते का तुम्हाला? नसेल तर मी सांगते. नाशिक जागेवरून महायुतीतल्या 3ही पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू होती. दादांकडून भुजबळ इच्छुक होते तर शिंदेंकडून हेमंत गोडसेंची दावेदारी होतीच. हा संघर्ष टोकाला गेला. शेवटी भुजबळांनी उमेदवार घोषित करण्यास उशीर झालाय असं म्हणत माघार घेतली. त्यानंतर 10 दिवसांनी नाशकात महायुतीनं उमेदवार दिला. निकाल आला आणि महायुतीचा उमेदवार पराभूत झाला. त्याचं विश्लेषण होण्याआधीच राज्यसभेची निवडणूक लागली. त्यात भुजबळांना पुन्हा एकदा दादांकडून खासदारकीची चर्चा सुरू झाली. त्यांनीही होकार भरला. पण काल ऐनवेळी सुनेत्रा पवारांना उमेदवारी मिळाली. पुन्हा एकदा छगन भुजबळांची संधी हुकली आणि आज त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्या महत्वाकांक्षा उघड केल्या. त्या आधी पाहूयात. मला इच्छा आहे आणि म्हणून तर जे आहे नाशिकचे लोकसभा लढवायला सुद्धा मी तयार झालो होतो. दिल्लीतून माझं तिकीट त्यांनी फायनल केलं असं मला सांगितलं म्हणून मी कामाला लागलो. आणि ते माघार घेतल्यानंतर सुद्धा 12-15 दिवसांनी जे आहे उमेदवारी जाहीर झाली. म्हणजे शेवटच्या फॉर्म भरायचा शेवटचा दिवस त्याच्या आदल्या दिवशी. आता ह्या सगळ्याचे परिणाम शेवटी जे आहे जय पराजय याच्यावर होत असतात. पक्ष म्हटल्यानंतर सगळ्याच गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होत नाही. थांबावं लागतं काही वेळेला. सुनेत्रा पवारांना सर्वमतानं राज्यसभेची उमेदवारी दिली आहे असं म्हणत असतानाच भुजबळांनी आपल्या मनात खासदारकीची इच्छा होती हेही स्पष्टपणे बोलून दाखवले. त्यांच्या याच वक्तव्यावर होता आपला आजचा दुसरा प्रश्न. तोच पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरला. आजचा आपला दुसरा प्रश्न. मी राज्यसभेसाठी इच्छुक होतो पण नाराज नाही. भुजबळांचं वक्तव्य. दादांच्या राष्ट्रवादीत सतत त्यांच्या आकांक्षावर पाणी. सगळं ऑलवेल आहे असं वाटतं का? तुम्हाला सांगायचं होतं होय किंवा नाही. छगन भुजबळ आज पुण्यात होते. आज अजितदादा सुद्धा पुण्यात होते. भल्या सकाळीच दादांनी कामाचा आढावा भेटीगाठीचा धडाका सुरू केला. छगन भुजबळांनी भिडेवाड्यासंदर्भात अजित पवारांची भेट घेतली. लोकसभा निकालानंतर अजित पवार यांच्या समोरची आव्हानं आणखी वाढली. त्यांनी आरोप प्रत्यारोपांची पर्वा न करता मोठी जोखीम घेत आपल्या धर्मपत्नीलाच राज्यसभेवर पाठवलं. सुनेत्रा पवार या बिनविरोध राज्यसभेवर निवडून आल्यात आणि शेवटी खासदार झाल्या. जसे बारामतीच्या बाबतीत विचारले गेले की सुनेत्रा पवार का, तोच प्रश्न अनेक मंडळी आजही या निवडीबाबत विचारत आहेत. तर उत्तर आहे की 13 इच्छुक असल्या कारणानं दुखावल्या जाणाऱ्यांची संख्या सुद्धा मोठी राहिली असती. त्यापेक्षा सुनेत्रा पवारांना खासदारकी बहाल केल्यानं फारसं कोणाला आपलं राजकीय नुकसान झालं असं वाटणार नाही आणि नाराजी सर्वात कमी राहील. पण भुजबळ नाराज आहेत का असा प्रश्न विचारला जाऊ लागला. त्यावर आता अजित पवारांनी भाष्य केले आहे. पक्षात कोणीही नाराज नाही असं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले. ऑर्गनायझरमधील लेखातल्या टीकेला मात्र उत्तर देणं अजित पवारांनी टाळलंय. हे दादांत खोटं आहे. तुम्ही काय होतं सध्या 1 मिनिट. स्वतः भुजबळांनी काल सांगितलं मी ह्याच्यामध्ये नाराज नाही. प्रफुल्लबाईंनी सांगितलं, तटकरेंनी सांगितलं. तरी देखील काही जण मग आमचे विरोधक असतील किंवा आमचे फार जवळचे मित्र असतील हे आमचा फार विचार करतात असे त्यांनी अशा बातम्या पिकवलेल्या आहेत. त्या बातम्यात तसूभर देखील तथ्य नाही. त्याबद्दलचा निर्णय पार्लमेंटरी बोर्डाने तिथं बसून त्या ठिकाणी घेतला आणि काल फॉर्म भरलेला होता. आता बातमी आली की स्क्रुटिनीमध्ये अर्ज मंजूर झालेला आहे. आता माघार घ्यायची वेळ आहे. त्या वेळेमध्ये जर उमेदवारांनी नाही माघार घेतली तर ते बिनविरोध आले असं समजायला हरकत नाही.
राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी आपल्या निवासस्थानी आतिषबाजी केली आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवार पहिल्यांदाच पुण्यात पोहोचल्या. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसकडून केसरी वाड्यासमोर त्यांचा जंगी सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादीसोबत भाजप पदाधिकारी देखील उपस्थित होते. पुणे भाजपकडून सुनेत्रा पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. केंद्रात मंत्रिपद मिळालं तर काम करायला आवडेल असं त्या म्हणाल्या. बारामती सारखाच इतर तालुक्यांचा विकास करायचा आहे असं म्हणत बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनाही त्यांनी टोला लगावला. पक्षाने पुणे शहर पक्षांनी ठराव देखील मांडला की तुम्हाला राज्यमंत्री देण्यात यावं. ज्या पद्धतीने राज्यसभेचा ठराव केला होता त्या पद्धतीने मंत्री पदाचा देखील ठराव केलेला आहे. या संदर्भात काय वाटतं? माझ्या पक्षातील लोकांचा हा मोठेपण आहे की त्यांना माझ्याकडून भरपूर अपेक्षा आहेत आणि मला असं वाटतं की जर संधी मिळाली तर नक्कीच त्यासाठी प्रयत्न करणं आणि त्या संधीचं सोनं करणं माझं काम आहे आणि त्यासाठी मी जरूर प्रयत्न करणार. नाशकात शिवसेना उभाठाच्या राजाभाऊ वाजेंनी शिंदे सेनेच्या हेमंत गोडसेंचा 1,60,000 मतांनी पराभव केला. त्यामुळे महायुतीचे उमेदवार निवड चुकली अशी चर्चा सुरू झाली. भुजबळांनी यावर वेळोवेळी प्रतिक्रिया देताना तिकीट जाहीर होण्यास विलंब झाला म्हणून माघार घेतली असं तर सांगितलंच, पण नंतर राज्यात महायुती मागे का पडली याचं विश्लेषण झालं पाहिजे असंही ते म्हणत आहेत. याला दुजोरा राष्ट्रवादीचे दुसरे मोठे नेते हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. स्वतः अमित शहांनी ओबीसी चेहरा म्हणून नाशिकमधून छगन भुजबळ यांना उमेदवारी द्यावी असं सांगितलं होतं असाही दावा आज मुश्रीफांनी केलाय. छगन भुजबळ यांच्या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला या विधानसभेच्या निवडणुकीत होणार आहे. त्यामुळे तुम्ही राज्यसभेत जाण्याचा आग्रह मागे घ्यावा अशी विनंती केली असंही मुश्रीफ यांनी सांगितलं. स्वतःच अमित शहा साहेबांनी एक ओबीसीचा चेहरा म्हणून नाशिकमधून त्यांना तिकीट द्यावं असं त्यांनी सांगितलं होतं. परंतु ती जागा जी होती ती शिंदे गटाची स्टँडिंग जागा होती. तिथं गोडसे हे खासदार होते. त्यांनी तो जागा द्यायला नकार दिल्यामुळं शेवटी भुजबळ साहेबांना ही जागा मिळू शकली नाही. ही वस्तुस्थिती आहे. आता वळूयात दुसऱ्या राष्ट्रवादीकडे, म्हणजेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार. पक्षाचे नवे खासदार निलेश लंके आज पुण्यात होते आणि त्यांनी थेट गुंड गजा मारणेच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. गजा मारणेकडून खासदार निलेश लंके यांचा सत्कार करण्यात आला. यावर सर्व स्तरातून टीका झाल्यावर खासदार लंकेंचं स्पष्टीकरण कमालीचे होते. गुंड गजा मारणेची पार्श्वभूमी माहिती नव्हती, अपघातानं मारणेची भेट झाली असं लंके म्हणाले. या भेटीवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ही भेट ही लोकसभेत केलेल्या मदतीचे आभार मानायला होती का असा खोचक प्रश्न राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. या टीकेला सुद्धा लंकेंनी उत्तर दिलंय. तर तिकडे लंकेंच्या समर्थनासाठी शरद पवारांची राष्ट्रवादी सरसावली. 2014 पूर्वी राष्ट्रवादी हा गुंडपुंडांचा पक्ष आहे अशी टीका भाजपकडून केली जायची हे विशेष. मला नंतर तास 2 तासांनी काही मला पुण्यातून काही मित्रांचे फोन आले तर तुम्ही ज्या भागामध्ये गेले तर ते काही नियोजित कार्यक्रम होता. कारण मी सांगितलं फक्त सांत्वनपर भेट नियोजित होती, बाकी कोणाकडे जाणं हा माझा नियोजित नव्हतं. त्यामुळे मला थोडी पार्श्वभूमी नंतर माहीत झाली. त्यामुळे हा जो प्रकार घडला तो एक ॲक्सिडेंट झालेला आहे. त्या व्यक्तीचा माझा कुठला संबंध नाही, काय नाही. काही लोकांनी त्यांना हात केला आणि काही कार्यकर्ते त्यांचे जे होते प्रवीण दंधवे म्हणून त्या कार्यकर्त्यांनी त्यांना त्यांच्या घरी ते गेले होते आणि तेव्हा यांनी हात केल्यानंतर हे थांबले आणि ते आपल्या परिचयाचे असतील असं समजून त्यांनी त्यांचा सत्कारचा स्वीकार केला. मला असं वाटतं निलेश लंकेंकडनं जी काही चूक झालेली आहे ती त्यांच्याकडनं चुकून झालेली आहे. साधारणपणे उमेदवार निवडून आल्यानंतर त्या लोकांच्या भेटीगाठी घेत असतात आणि आभार मानतात. कदाचित आभार मानायला ते गेले असावेत.
कारण सुप्रियाताईंच्या लोकसभा बारामती लोकसभेमध्ये ज्या वेळेस त्या घटना घडल्या त्या गटाचा एक नेता अजून तिथे पोहोचला नाही, तर एक दूत म्हणून ते गेले असावेत, कारण लंके साहेबांचा स्वभाव फार सोज्वळ आणि सांप्रदायिक तत्वाला धरून आहे. आता जाऊयात पिंपरी चिंचवडमध्ये. बारामती पाठोपाठ आता चिंचवड मतदारसंघातही गृहकलह रंगण्याची शक्यता आहे. याला कारण ठरणार आहे आगामी विधानसभा निवडणुका. चिंचवड मतदारसंघात दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचा दबदबा होता. त्यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी अश्विनी जगताप भाजपकडून निवडून आल्या होत्या. लक्ष्मण जगताप यांची राजकीय उत्तराधिकारी मीच आहे, त्यामुळे निवडणूक लढणारच असं अश्विनी जगताप यांनी म्हटलंय. तर लक्ष्मण जगताप यांचा भाऊ शंकर जगताप यांनीही मतदारसंघावर दावा केला आहे. एकीकडे धीर आणि भाऊजाई यांच्यात असा गृहकलह पेटलेला असताना भाजपचे माजी सरचिटणीस अमोल थोरात यांनी मात्र या दोघांनाही उमेदवारी न देण्याची मागणी केली आहे. हे दोघेही गृहकलह असल्याचं दाखवत आहेत, मात्र आतून एकत्रच आहेत, पक्षावर दबाव टाकत आहेत असा आरोप थोरातांनी केला. साहेबांची उत्तराधिकारी म्हणून मीच दावेदार असणार आहे, कारण साहेबांनंतर सुद्धा मलाच पक्षाने मान दिलेला होता आणि त्याच्यानंतर साहेबांची राहिलेली जी कारकीर्द होती त्याच्यामध्ये साहेबांचे जे राहिलेले अधुरे प्रश्न होते ते पूर्णपणे सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. नव्हे ते प्रयत्न मी पूर्णपणे केलेले आहेत. पक्षाकडे मागणी आहे का नाही हे वेळ आल्यावरच मी सांगेल, पण मी स्वतः इच्छुक आहे. तुम्ही काही झालं तरी लढणार आहात? हो, मी स्वतः इच्छुक आहे. लढणार आहात का? हो, मी लढणार आहे. अश्विनी जगताप जर असतील समोर तर ते वेळ आल्यावर काळ आल्यावर आपण ठरवूया. येणाऱ्या या विधानसभा तोंडावर असताना कार्यकर्त्याचं खच्चीकरण होत आहे, त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे भाजपमध्ये दिसलेलं हे नेत्यांचं गृहकलह हे पक्षासाठी घातक आहे. पण खऱ्या अर्थाने मला असं वाटतं हे दोघं एकच आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागले. केंद्रात मोदी सरकार स्थापनही झालं. त्याला 10 दिवस झालेत. मात्र त्या निवडणुकीच्या काळातील हादरे महाराष्ट्रातही अजूनही बसत आहेत. सांगली लोकसभा निवडणूक हाय व्होल्टेज झाली होती. इथे उद्धव ठाकरेंनी परस्पर चंद्रहार पाटलांना उमेदवारी दिली होती, हे आपल्याला आठवत असेलच. त्यानंतर काँग्रेसमधून विशाल पाटलांनी बंडखोरी केली आणि अपक्ष म्हणून लाखभर मतांनी निवडूनही आले. चंद्रहार पाटील 3ऱ्या क्रमांकावर फेकल्या गेले होते. या निवडणुकीत ठाकरे विरुद्ध काँग्रेस असा तणाव झाला असला तरी त्याला एक कारण पवारांच्या राष्ट्रवादीचे जयंत पाटील असल्याचीही चर्चा रंगली होती. त्या सगळ्या प्रकाराबाबत जयंत पाटलांनी अखेर मौन सोडलं आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत आपल्याबाबत गैरसमज पसरवले असं जयंत पाटील म्हणाले आहेत. सांगलीत आम्ही आघाडीचा धर्म पाळला, वेगळी कृती केली असती तर काँग्रेस शिवसेना दुखावली असती असा टोलाही जयंत पाटील यांनी मारलाय. आता 3.5-4 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका लागणार आहेत. मानसिंगराव नाईक, सुमनताई, आम्ही सगळेच उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहोत. जवळपास आता मी आकडा घेतला की टीव्हीवर सुरू होईल, राष्ट्रवादी एवढ्या जागा मागणार आहोत म्हणून मी आकडा घेतलाय. पण मोठ्या प्रमाणात आपल्याला विधानसभेच्या वेगळ्या मतदारसंघात लढत असताना आपल्याला मलाही बाहेर वेळ देण्याची गरज आहे. तिकडे शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी अजित पवारांना दिलेल्या क्लीन चिटला अण्णा हजारेंनी विरोध केलाय. अण्णा हजारेंनी त्या विरोधात कोर्टात धाव घेतली आहे. शिखर बँक घोटाळा प्रकरणातल्या अतिरिक्त क्लोजर रिपोर्टला अण्णा हजारेंनी आक्षेप घेतलाय. न्यायालयानं हा आक्षेप मान्य करत निषेध याचिका दाखल करण्यास अण्णा हजारेंच्या वकिलांना वेळही दिलाय. या प्रकरणात 29 जून रोजी पुढील सुनावणी होणार आहे. शिखर बँकेतल्या कथित घोटाळ्या प्रकरणी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेनं अजित पवारांना क्लीन चिट दिली होती. याच प्रकरणावर अजित पवारांना प्रश्न विचारला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता निघून जाणं दादांनी पसंत केलं.
तर खासदार संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांनी अण्णांवरच कटाक्ष साधले. काय प्रतिक्रिया दिलीये ती पाहूयात. दादा अण्णा हजारेंनी पुन्हा याबद्दल मी अण्णा हल्ले, अण्णा बोलले, अण्णाने पत्र लिहिलं याबद्दल मी अण्णांचं आभार मानतो, अभिनंदन करतो. पण या महाराष्ट्रामध्ये फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या 10 वर्षामध्ये या राज्यामध्ये आणि देशामध्ये घोटाळे झालेले आहेत. भारतीय जनता पक्षातील जवळपास 10 मंत्र्यावर आरोप होते. त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारांना आळा घालता आला असता. परंतु आज जे बोलले ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झालेत याचा आनंद आहे. आता बोलूयात आजच्या भागात विचारलेल्या राष्ट्रवादीमध्ये सुरू असलेल्या घडामोडींवरील प्रश्नाकडे. त्या प्रश्नावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहण्यासाठी जाऊया आपल्या मीडिया सेंटरला. सुरुवातीला बघूया आजचा दुसरा प्रश्न. मी राज्यसभेसाठी इच्छुक होतो पण नाराज नाही. भुजबळांचं वक्तव्य. दादांच्या राष्ट्रवादीत सतत भुजबळांच्या आकांक्षांवर पाणी. सगळं ऑल वेल आहे असं वाटतं का? बघूया सोशल मीडियावरच्या प्रतिक्रिया. एक्सवरून गजानन यन्नावार. नेत्यांच्या भांडणामुळे सामान्य कार्यकर्ता केव्हा पुढे येईल? एक्सवरूनच संदीप. हो, राष्ट्रवादीमध्ये सगळं ठीक आहे. यूट्यूबवरून तेजपाल पाटील. छगन भुजबळांनी पक्षाची वाट लावली, त्यांनी शरद पवारांकडे परत जावे. यूट्यूबवरून मोहन पाटील. आपल्या घरातील माणसं मोठी झाली पाहिजेत, हे राजकारणात खूप वाईट आहे. यूट्यूबवरून ज्ञानेश्वर कदम. उमेदवारीबाबत भुजबळ म्हणतात मी नाराज नाही, तरी अशा चर्चा सुरू आहे. याचा अर्थ हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबाबत मुद्दाम पेरले जात आहे. फेसबुकवरून लेफ्टनंट डॉक्टर राज ताडेराव. सर्व राजकीय नेते सत्तेसाठी हपापले आहेत. फेसबुकवरून संजय जगताळे. यांना विधानसभा निवडणुकीत पराभव दिसतोय म्हणून हे असं करतायत. फेसबुकवरून अशोक जगताप. छगन भुजबळ सोडून जाणार वाटतं दादांना. इंस्टाग्रामवरून नागेश ढेपे. कुठल्याही पक्षात ऑलवेल नाही, सर्वांना आशा आकांक्षा आहेत. रेसमध्ये सर्वांना पुढे राहायचं आहे. आम्ही विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही काय कौल दिला आहे तो पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर. आणि जे उशीर आले त्यांच्यासाठी आजचा दुसरा प्रश्न परत एकदा. मी राज्यसभेसाठी इच्छुक होतो पण नाराज नाही. भुजबळांचं वक्तव्य. अजितदादांच्या राष्ट्रवादीत सतत भुजबळांच्या आकांक्षांवर पाणी. सगळं ऑलवेल आहे असं वाटतं का? एकूण 11,000 मतं यूट्यूबवर. 60% होय म्हटलंय, 40% नाही. इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं. %75 होय म्हटलंय, 25% नाही. फेसबुकवर 40% होय म्हटलंय, 60% नाही. एक्सचा कौल. 41% होय म्हटलंय, 59% नाही. गेल्या वर्षभरात अजितदादांखालोखाल सतत चर्चेत असलेले राष्ट्रवादीचे नेते म्हणजे छगन भुजबळ. शिवसेना आणि बाळासाहेब ठाकरे ऐन भरात असताना त्यांना शिवसेनेतून फोडून शरद पवारांनी काँग्रेसमध्ये घेतलं होतं. त्यानंतर भुजबळांनी एक हाती ठाकरे आणि शिवसेनेविरुद्ध मोर्चा उघडत पवारांचा विश्वास सार्थ ठरवला होता. त्यामुळेच पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केली. तेव्हापासून छगन भुजबळ पक्षाचे महत्त्वाचे नेते राहिले आहेत. अनेक कारणांमुळे आज ते अजितदादांसोबत आहेत. तसेच छगन भुजबळ जे आहे, जसा आहे
तसं बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत, पण गेले काही दिवस ते अतिशय संयम पाळताना दिसत आहेत. सुनेत्रा पवारांच्या निवडीवरही त्यांनी अत्यंत संयत प्रतिक्रिया दिली. गेल्या काही दिवसातली त्यांची वक्तव्य पाहिली तर ते वरकरणी शांत दिसत असले तरी त्यांच्या वक्तव्यांमध्ये किती अर्थ भरले आहेत याचा अंदाज लावता येणंही कठीण होत आहे. जरांगेंच्या आंदोलनावेळी मोठमोठे दिग्गज शांत बसले होते तेव्हा भुजबळांनी ओबीसींची बाजू घेत प्रतिकार केला, त्यामुळे मोठा रोषही पत्करला. ओबीसी चेहरा म्हणून त्यांचं महत्त्व राष्ट्रवादीलाही माहिती आहे आणि महायुतीलाही. लोकसभेत मराठा मतदार महाविकास आघाडीच्या बाजूनं गेला असा सध्या नॅरेटिव्ह आहे. तर मग आगामी विधानसभेला छगन भुजबळ यांच्या चेहऱ्याचा फार मोठा उपयोग राष्ट्रवादीला होणार आहे असं हसन मुश्रीफ सांगतात. त्याला ओबीसी व्होट बँकेची किनार असू शकते. भुजबळ नेमकं काय करतील? भुजबळांची समजूत कशी काढली जाईल? त्यांच्यावर कोणती जबाबदारी दिली जाईल? या सगळ्याकडे आपलं लक्ष असेल. बातमी काहीशी चिंता वाढवणारी. अयोध्येतील राम मंदिर उडवण्याची धमकी जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेनं दिली आहे. अयोध्या अलर्ट मोडवर आहे. राम मंदिरासह महर्षी वाल्मिकी विमानतळासारख्या इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली आहे. जिल्हा पोलिसांव्यतिरिक्त PAC म्हणजेच प्रादेशिक आर्म्ड कॉन्स्टॅब्युलरी तैनात करणं सुरू आहे. सर्व परिसरावर CCTV कॅमेऱ्यांची करडी नजर ठेवली जात आहे. अयोध्येतील राम मंदिर आणि येथील संवेदनशीलता आणि संभाव्य धोका पाहता अयोध्येत नॅशनल सिक्युरिटी गार्डचे म्हणजे NSG कमांडो तैनात करण्याचा निर्णय याआधीच घेतला गेला आहे. मोदी सरकारची पहिल्या 10 वर्षात देशात कोणताही मोठा अतिरेकी हल्ला झाला नव्हता, तशीच ही 5 वर्षही जातील अशी प्रार्थना करूयात. या बातमीसोबत 0 आवरमध्ये आज इथेच थांबूयात. सोमवारी संध्याकाळी 7:56 पुन्हा भेटूया. पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.